नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर। तर मित्रांनो, आपला पोलीस आयुक्तालय म्हणजे सोलापूर शहरचा पोलीस शिपाई चालकचा भरतीचा 2021चा म्हणजे 26/3/2023 साली झालेला आपला पेपर सुरू आहे। तर या पेपरचे या अगोदर आपण 3 पार्ट पाहिलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहून घ्या। तर त्याच पेपरचा आज आपण इथे पार्ट 4 पाहणार आहोत। तर या पार्ट 4 मध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न कव्हर करणार आहोत। तर आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला आता डायरेक्ट आपण आपल्या प्रश्नांकडे वळूयात। पाहू त्याच्या या आपल्या पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरच्या पोलीस शिपाई चालक भरतीमधील पार्ट 4 मधील प्रश्न पहिला। तर प्रश्न क्रमांक 76 काय दिलेला आहे? PUCC ची वैधता किती आहे? तर आता PUCC म्हणजे काय? पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट म्हणतो। तर ते गाडीचं असतं म्हणजे पोल्युशन संबंधित। तर त्याची जी वैधता असते तर ती 6 महिने असते, म्हणजे 6 महिन्यापर्यंत ते व्हॅलिड असतं PUC सर्टिफिकेट। म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न क्रमांक 77 हलके वाहन म्हणजेच LMV चालवण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? म्हणजे LMV तुम्हाला चालवायचं असेल तर तुमचं वय किती पाहिजे? तर किमान किती दिलेले आहे? तर ती मोटर वाहन कायद्यामध्ये किमान 18 वर्ष तुमचं वय असायला हवं। म्हणजे लाईट मोटर व्हेकल चालवण्यासाठी किमान वयोमर्यादा जी आहे तर ती 18 वर्ष पूर्ण असण्याची दिलेली आहे। ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 78 वाहनाच्या चालकाच्या बाजूला पाठीमागील वाहने दिसण्यासाठी लावलेला आरसा कोणत्या प्रकारचा असतो? म्हणजे पाटील मागील जी रहदारी आहे म्हणजे कोणती वाहने येत आहेत तर हे आरसा दिलेला असतो, गाडीवर तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये कोणतं बहिर्वक्र आरसा दिलेला असतो। म्हणजे की मागच्या ज्या गाड्या आहेत तर ते स्पष्टपणे व्यवस्थित ड्रायव्हरला दिसावे यासाठी बहिर्वक्र आरसा तिथे लावलेला असतो वाहकाच्या चालकाच्या बाजूला। म्हणजेच ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 79 सिग्नल विहिरीत छेदर रस्त्यावरून जाताना तुमच्या वाहनासमोर पायी मुले रस्ता ओलांडत आहेत, अशा वेळी तुम्ही काय कराल? म्हणजे सिग्नलवरून तुम्ही आता छेद रस्त्यादरम्यान आता तुमच्या वाहनासमोर काय तर लहान मुले चालत जाताना तुम्हाला दिसत आहेत, तर त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे? तर आता लहान मुले आहेत म्हणल्यावर आपण पहिल्यांदा आपले वाहन थांबवले पाहिजे आणि त्या मुलांना जाऊ दिले पाहिजे जरी सिग्नल नसला तरीही, कारण जेव्हा त्यांचा धोका होऊ शकतो। तर हे कशामध्ये दिलेलं आहे? तर ऑप्शन तुम्ही डी मध्ये पाहू शकता। तर वाहन थांबवून मुलांना प्रथम रस्ता ओलांडू द्याल, म्हणजे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 80 मोटारसायकल चालवित असताना हाताने द्यावयाचे इशारे देताना कोणत्या हाताचा वापर करावा? तर आता आपली काय उजव्या साईडला स्टीअरिंग असते, त्यामुळे उजव्या साईडला आपण जो आहे तर उजव्या हाताने काय केलं पाहिजे? योग्य ते इशारे दिले पाहिजेत गाडी चालवत असताना। म्हणजे तुम्हाला थांबायचं आहे का, पुढे जायचं आहे का, योग्य त्या म्हणजे त्या हाताचा वापर आपण कोणत्या केला पाहिजे? तर उजव्या हाताचा आपण वापर केला पाहिजे मोटारसायकल चालवत असताना। म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल। मोटारसायकल म्हणजे दुचाकी गाडी चालवताना म्हणजे आपण उजव्या हाताने म्हणजे जी काय ती इशारे द्यायचे म्हणजे मागच्या ज्या वाहनांना तर ते आपण उजव्या हाताने द्यावायला हवे। ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 81 एक 110 मीटर लांबीची ट्रेन ताशी 132 किलोमीटर वेगाने धावते आहे, तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल? तर आता इथे प्लॅटफॉर्म दिला आहे त्याची लांबी 165 आहे, ट्रेनचा वेग दिला आहे 132 किलोमीटर प्रति तास आणि 110 मीटर लांबीची ट्रेन आहे। तर आता आपल्याला काय काढायचं तर तो ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल तो काढायचा आहे। तर कसं काढतो आपण? तर प्रथम गणितामध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता। तर काय दिलेलं आहे आपल्याला? ट्रेनची लांबी दिलेली आहे किती? 110 मीटर आणि ट्रेनचा वेग देखील दिलेला आहे 132 किलोमीटर पर आवर। तर आता हे सगळं मीटरमध्ये आपण आता ह्या 132ला मीटरमध्ये करण्यासाठी काय करतो? गुणिले 518 करतो। म्हणजे 132 गुणिले 518 जर केलं तर 36.36 मीटर पर सेकंद येतं, किंवा डायरेक्ट तुम्ही 132 गुणिले 518 असं देखील लिहू शकता। तर आता एकूण अंतर किती आहे? तर एकूण अंतरमध्ये काय येणार? तर ट्रेनची लांबी देखील त्यामध्ये येणार आणि प्लॅटफॉर्मची लांबी येणार। ट्रेनची लांबी आहे 110, प्लॅटफॉर्मवर लांबी दिलेली आहे 165 मीटर। म्हणजे 165 आणि 110 केलं तर एकूण अंतर म्हणजे 275 मीटर येणार आहे। तर आपल्याला फॉर्म्युला काय असतो?
वेळ बरोबर अंतर भागिले वेग हा फॉर्म्युला असतो. तर आता इथे अंतर काय आहे 275 मीटर आणि हे आपला वेग किती आहे तर 132 गुणिले 5/18. तर हे जर केलं तर ते 18 वर जाईल आणि ते 132 गुणिले 5 खाली राहील, कारण वेळ आपण छेदामध्ये दिलेला आहे म्हणून ते 18 वर गेलं. तर आता इथे जर तुम्ही भाग घालवला तर इथे 5ने भाग जातो. 5 एके 5, 5 चोक 20, उरले 3, 5 7 35, सॉरी किती 5 5 25 येतं इथे आणि उरतं काय 2, वरून घेतले 5, परत 5 5 25 म्हणजे इथे 55 उरलं. तर आता परत आता इथे 132 आहे, वर 55 आहे, मग परत 11 5 काय होणार 55 होणार. 11 5 55 आणि 11 गुणिले 12 132, म्हणजे वर काय राहिलं 18 5 90 राहिलं आणि खाली काय राहिलं तर 12 राहिलं. आणि 90 भागिले तुम्ही 12 जर केलं तर ते किती येतं 7.5 सेकंद. 7.50 सेकंद देखील त्याला आपण म्हणू शकतो, म्हणजे 7.5 सेकंद असं म्हणणार. म्हणजे 7.5 सेकंद जो आहे तर त्या ट्रेनला एवढा वेळ लागणार आहे, म्हणजेच तो प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी. म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर तो प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी त्या ट्रेनला 7.5 सेकंदचा कालावधी लागेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 82. 500 रुपयांवर 2 वर्षासाठी 8% प्रतिवर्षी व्याज दराने चक्रवाढ व्याजाची रक्कम किती. म्हणजे आपल्याला इथे चक्रवाढ व्याज काढायचं आहे. तर यामध्ये आपल्याला दर दिला आहे 8%, मुद्दल दिले 5,000 रुपये आणि 2 वर्ष म्हणजे काळ दिला आहे तुम्हाला 2 वर्ष. तर आता आपण डायरेक्ट शॉर्टकटमध्ये कसं काढायचं तुम्ही इथे आता पाहू शकता. हे आपण 2 पद्धतीने काढू शकतो. तर आता इथे पहिला प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल दिलेला आहे 5,000 रुपये, एन म्हणजेच काळ दिलेला आहे 2 वर्ष आणि रेट म्हणजे दर दिलेला आहे 8%. आणि चक्रवाढ व्याज बरोबर काय असतं कंपाऊंड इंटरेस्ट, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो अमाऊंट वजा पी, म्हणजे रास वजा मुद्दल असते. तर अमाऊंट कशी काढतो आपण हे आपलं ह्यानुसार एक आपण सूत्रानुसार काढतो. पी कंसात 1 अधिक r/100 त्याचा घातांक n, म्हणजेच हे पी जर ठेवलं 5,000, 1 अधिक r/100, r किती आहे 8, म्हणजे हे 108/100 गुणिले 108/100 येणार, कारण n 2 वर्ष आहे म्हणून. हे जर सॉल्व्ह केलं तर किती मिळतं 5,832 येतं तुमची अमाऊंट म्हणजे काय तर ती रास किती आली 5,832 आली. आणि कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर काय असतं रास वजा मुद्दल, म्हणजे किती येतं 832. तर ही जी मेथड आहे पारंपरिक आपली थोडी किचकट आहे, मग ह्यामध्ये कॅल्क्युलेशन वाढतो. तर 2 वर्षात जर काढायचं असेल तर त्यासाठी एक शॉर्टकटने दुसरी मेथड आहे, तर तुम्ही इथे पाहू शकता. तर इथे काय करायचं 2 वर्षाचं आहे म्हणून 2 आणि 1 असं लिहायचं. कोणतंही तुम्हाला काढायचं असू द्या चक्रवाढ व्याज 2 वर्षात जर असेल तर ही मेथड तुम्ही वापरू शकता. तर 2 आणि 1 लिहायचं आणि ह्या 5,000 रुपयाच्या रेट किती दिला 8%, 5,000 रुपयाच्या 8% काढायचं. 5,000च्या जर 8% काढलं तर तुम्ही किती येतं तर ते 400 येतं. हे जे येतं तर ते 2च्या खाली लिहायचं आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 400 दोन्ही किती 800 आलं. परत काय करायचं हे जे 400 आले ह्या 400 जेव्हा परत 8% काढायचं. 400 जर 8% काढलं तर ते किती येतं 32 येतं आणि ते जे परत काढलेलं आहे तर ते 1च्या खाली लिहायचं आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजे किती 32 एके 32 आणि परत काय करायचं खाली इथे ह्या दोघांची बेरीज करायची, म्हणजे हे 800 आणि हे 32 किती आलं 832. म्हणजे इथे तुम्ही 10 ते 20 सेकंदात हे काढू शकता. इथे काय तर तुम्हाला थोडा वेळ म्हणजे वेळ वाचवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. म्हणजे 2 वर्षात जर काढायचं असेल तर ही ट्रिक तुम्हाला फायदा म्हणजे वेळ तुमचा वाचेल. म्हणजे डायरेक्ट सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेशन न करता तुमचा आन्सर निघेल. तर आपला आन्सर काय असणार आहे तर चक्रवाढ व्याज किती असेल तर ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे 832 रुपये. पुढील प्रश्न क्रमांक 83. एका शाळेमध्ये 400 मुलांना 12 दिवस पुरल इतके जेवण शिल्लक आहे. जर त्या शाळेमध्ये अजून 80 मुले नवीन आली तर ते जेवण किती दिवस म्हणजे किती मुलांना अजून किती दिवस पुरेल. मी सुरुवातीला शाळेमध्ये किती आहेत तर 400 मुलांना 12 दिवस पुरेल इतके जेवण आहे. जर त्या 400 मुलांमध्ये नवीन अजून 80 जर मुले आली तर अजून किती दिवस जेवण पुरेल ते आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे तर आता गणितामध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर पहिल्यांदा किती 400 मुलांना 12 दिवस पुरेल इतके जेवण आहे आणि नवीन किती मुले आली 80 मुले आली. तर अगोदर किती होती 400 होती, नवीन त्यामध्ये 80 आली, म्हणजे आता मुले किती आली 480 मुले. तर त्यांना किती दिवस लागेल म्हणजे 400 मुलांना जर 12 दिवस लागत असतील तर 480ला किती. तर हे आपण कसं काढतो तर तिरकस गुणाकार करून किंवा ह्या सूत्रानुसार देखील काढतो. M1 D1 बरोबर M2 D2.
तर आता इथे काय दिलेलं आहे, म्हणजे हे व्यस्त चलन असल्यामुळे आपण काय करतो, इथे तिरकस गुणाकार करत नाही, तर हे 400 गुणिले 12 भागिले 480 करतो व्यस्त चलनामध्ये. म्हणजे M1 D1 बरोबर M2 D2. तर आता M1 काय आहे ते 400 आहे, M2 आहे 480, D1 आहे 12 दिवस, तर आपल्याला D2 काढायचा आहे. तर D2 बरोबर काय, तर हे M2 इकडे M1 D1ला भागाकारात येणार. M1 आहे 400 मुले, त्यांना किती दिवस लागतात, 12 दिवस पुरेल इतकं अन्न आहे. तर D1 भागिले M2 किती आहे 480 मुले, म्हणून भागिले 480. तर हे शून्याला शून्य गेले, 12 एके 12, 12 चोक 48, राहिलं काय 10 भागिले 4, मग 4 एके 4, 4 10 40, किती आलं 10 दिवस. म्हणजे 80 जर मुले अजून त्यामध्ये ॲड झाली 400 मुलांमध्ये, तर त्यांना तेच जे जेवण आहे तर ते किती 10 दिवस पुरेल. म्हणजेच आपला आन्सर काय असणार आहे, तर इथे ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे 10 दिवस. म्हणजे अगोदर जर 400 मुले असतील तर त्यामध्ये जर 80 मुले वाढली तर ते जे जेवण आहे तर ते 10 दिवसापर्यंत त्यांना पुरणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 84. 88 किलोमीटर अंतर जाण्यासाठी एका चाकाचे 1000 फेरे पूर्ण होतात. म्हणजे 1000 फेरे पूर्ण होतात, तर त्या चाकाचा व्यास किती आपल्याला काढायचा आहे. तर आता आपल्याला काय काय दिलेलं आहे, इथे 88 किलोमीटर अंतर जायचं आहे आणि 1000 फेरे चाकाचे करायचे आहेत. तर चाकाचा व्यास आपल्याला काढायचा आहे. तर कसं काढतो आपण, तर हे तुम्ही सूत्र लक्षात ठेवा. अंतर बरोबर काय असतं, फेरे गुणवले परिघ असतो. तर आता अंतर आपल्याला दिलं आहे 88 किलोमीटर, तर आपण हे काय करणार, त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे गुणवले जर 1000 केलं तर किती आलं, एकूण अंतर 88,000 मीटर येईल. फेरे तुम्हाला दिले आहेत 1000 फेरे चाकाचे होतात, आणि डी जो आहे तर तो आपण त्या चाकाचा व्यास मानूया, तर तो आपल्याला काढायचा आहे. आणि पायची किंमत किती असते 22/7. तर आता अंतर किती आहे 88,000 बरोबर, फेरे किती आहेत 1000, आणि परिघ बरोबर काय असतं पाय डी असतं. तर पायची किंमत आहे 22/7 आणि हा डीला डी. म्हणजे आपण काय होणार आता इथे, या 88,000ला हे 100 पाय भागाकारात जाणार. म्हणजे डी बरोबर काय 88,000 भागिले 1000 पाय भागाकारात जाणार. म्हणजे हे 1000 भागाकारात आलं. पण पायची किंमत काय असते 22/7, पण तिकडे गेल्यावर काय होणार 7/22 होणार. म्हणजे इथे जर तुम्ही भाग घालू, शून्याला 3 शून्य ह्या घालूया, 1 2 3, राहिलं काय हे 22 के 22, 22 चोक 88, राहिलं काय 7 चोक 28. म्हणजे डी बरोबर काय राहील तर 28 मीटरमध्ये येणार, कारण आपण मीटरमध्ये अंतर कन्वर्ट केलं होतं. म्हणजे 28 मीटर जो आहे तर त्या चाकाचा व्यास असणार आहे. म्हणजेच आपला आन्सर काय असेल, तर इथे ऑप्शन बी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर त्या चाकाचा जो व्यास आहे तर तो 28 मीटर असेल. पुढील प्रश्न तर आहे सिम्प्लिफिकेशनवर आधारित प्रश्न आहे. काय दिलेला आहे, 80/8 वजा 4 गुणवले 2 अधिक 5 गुणवले 3. तर 80/8 म्हणजे किती येतं 8 10 80, म्हणजे हे 10 आलं, वजा 4 दोन्ही किती 8, अधिक 5 त्रिक 15, म्हणजे 15 आणि 10 हे किती झालं 25, आणि 25 मधून 8 गेले राहिले किती 17. तर 17 कशामध्ये दिलं, इथे ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. म्हणून याचा आन्सर काय असेल तर 17. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 86. 5 10 व 12 यांचा लसावी किती. तर साधं सोपं आहे. तर जी मोठी संख्या आहे तर हिचा पाडा म्हणायचा जोपर्यंत ह्या दोन संख्येनं भाग जात नाही तोपर्यंत. तर याचा जर पाडा तुम्ही मोजत गेला, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 12 चोक 48 आणि 12 पंचे 60. मग या 60ला ह्या 5ने देखील भाग जातो आणि 10ने देखील जातो, आणि 12 नंतर जातो. म्हणजे 60 जो असणार आहे तर तो 5 10 व 12 यांचा काय असणार आहे लसावी असणार आहे, जे की ऑप्शन सी मध्ये तुम्ही पाहू शकता दिलेलं आहे. तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 87. तर इथे देखील सिम्प्लिफिकेशन दिलेलं आहे. तर कंसामध्ये 13/5 अधिक 4/3 भागिले 13/10 अधिक 2/3 बरोबर किती. तर कसं सॉल्व करतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. काय दिलेलं आहे 13/5 अधिक 4/3 कंस पूर्ण भागिले कंसामध्ये परत 13/10 अधिक 2/3. तर आता हे कंस अगोदर आपल्याला सॉल्व करून घ्यावं लागतील. इथे जर आता तिरकस गुणाकार करतो आपण, 13 त्रिक किती 39 अधिक 4 पंचे 20 भागिले 5 त्रिक 15, म्हणजे छेद समान करून घेतला, भागिलेला भागिले इकडे देखील काय होणार 13 त्रिक 39 अधिक 10 दोन्ही 20 भागिले 10 त्रिक 30, म्हणजे इकडे देखील छेद इकडे 15 आला इकडे 30 आला, म्हणजे 39 अधिक 20 किती 59, 59 भागिले 15 भागिले हे 59 भागिले 30 येणार. तर या भागिले चिन्हाचं आपण गुणाकार करण्यासाठी काय करतो, तर हे खालचं वर येईल आणि वरचं खाली जाईल, म्हणजे 30/59 येईल. म्हणजे 59/15 गुणवले 30/59, 15 एके 15, 15 दोन्ही 30 आणि 59ला 59 कट झाले, राहिले किती फक्त 2. तेच आपलं आन्सर असणार आहे. तर हे कशामध्ये दिलेलं आहे,
तर इथे तुम्ही पाहू शकता ते ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे 2, म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आन्सर 2 येतं. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 88, सर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती आहे? तर आपल्याला माहितीच आहे, एक ही कसे मूळ ही नाही, संयुक्त नाही, पण सर्वात लहान आणि मूळ संख्या जी की एकमेव समसंख्या आहे अशी कोणती आहे? तर ती 2 आहे. तर सर्वात लहान मूळ संख्या कोणती? तर ती 2. तर 2 कशामध्ये दिले? तर इथे ऑप्शन सी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर सर्वात लहान मूळ संख्या कोणती? तर 2. पुढील प्रश्न क्रमांक 89, 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती? तर आता 2 अंकी समसंख्या, आता 2 अंकी समसंख्या म्हणजे 1 ते 9 अंक काढून टाकायचे, म्हणजे एकूण 100 मध्ये एकूण 2 अंकी किती संख्या आहेत? तर एकूण 100 मध्ये तुम्ही जर पाहिलं तर समसंख्या किती आहेत? 50 समसंख्या आहेत 100 मध्ये आणि 50 विषम संख्या आहेत. तर त्यापैकी आता 2 अंकी जर म्हणलं तर पहिले 1 ते 9 अंक गेले आणि शेवटचा एक गेला, म्हणजे 10 अंक गेले, म्हणजे 5 ज्या आहेत तर त्या म्हणजे 5 संख्या कमी झाल्या समसंख्या, म्हणजे एकूण 50 मधून म्हणजे किती राहिल्या? एकूण 45, ज्या की काय आहेत? तर त्या 2 अंकी समसंख्या आहेत. तर आता आपल्याला एकूण 2 अंकी समसंख्याची बेरीज काढायची आहे. तर कशी काढतो आपण ते? तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. तर 2 अंकी समसंख्याची बेरीज आपल्याला काढायची आहे. तर पहिली संख्या कोणती असते 2 अंकी समसंख्या? तर 9 पर्यंत जी झाल्या तर त्या एकेरी आहेत 8, पण पहिली 2 अंकी संख्या 10 आहे आणि शेवटची 2 अंकी समसंख्या कोणती असणार आहे? 98 असणार आहे, कारण 100 3 अंकी जाते. आणि एकूण संख्या किती आहे? तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, तर एकूण 45 संख्या आहेत. म्हणजे 10 ते 98 पर्यंत जर तुम्ही मोजल्या तर एकूण समसंख्या म्हणजे एकूण 1 ते 100 पर्यंत 50 आहेत, पण 1 ते 8 आणि 100 हे 5 संख्या गेल्या म्हणून 45 राहिलं. आता दिलेल्या म्हणजे 2 अंकी संख्येची बेरीज म्हणून सूत्र काय असतं? n/2 कंसात पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, किंवा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणुले n, हे सूत्र असतं. तर आता n/2 म्हणजे 45/2 ला 45/2, पहिली संख्या 10 आहे, शेवटची 98 आहे, म्हणजे 45/2 गुणुले हे 98 10 108, 2 एके 2 54 दोन्ही 108, म्हणजे इथे 54 आलं. राहिलं काय? 54 गुणुले 45, यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर तो किती येतो? 2430 येतो. तर फॉर्म्युला फक्त तुम्ही लक्षात ठेवा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणुले n/2, हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण असे प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे? तर इथे पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. 2430 जे आहे तर त्या 2 अंकी समसंख्यांची बेरीज असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 90, काय दिलेलं आहे ते? जर 10p अधिक 24 बरोबर 29p अधिक 5, तर p बरोबर घ्यायचं आहे. तर कसं काढतो हे? तर आता हे 2 समीकरणे आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. 10p अधिक 24 आणि 29p अधिक 5. तर हे p एका साईडला आणायचं. तर हे जे लहान आहे ते एका साईडला आणायचं. म्हणजे इकडे काय राहणार आहे? हे 10p जे आहे तर ते 29p मधून वजा होणार आहे, म्हणजे तिकडे किती राहील? तर ते 19p राहील. आणि हे अधिक 5 आहे, इकडे काय होणार? 24 मधून वजा येणार, म्हणजे काय येणार? 24 मधून 5 गेले 19 राहिले, म्हणजे 19 बरोबर 19p येणार आहे. मग p बरोबर काय? 19 भागिले 19, म्हणजे काय येतं? 1. तर हे कशामध्ये दिले? ऑप्शन बी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर p ची किंमत किती असणार आहे? तर ते ऑप्शन बी मध्ये दिलेले आहे 1. पुढील प्रश्न क्रमांक 91, 1672 या संख्येतून लहानात लहान कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संख्येत 17ने पूर्ण भाग जाईल? 17ने पूर्ण भाग जाईल अशी कोणती संख्या त्यातून वजा करावी, म्हणजे 17ने पूर्ण भाग जाईल? तर आता एक संख्या कोणती दिलेली आहे आपल्याला? तर 1672 दिलेली आहे. तर आता ह्याला जर आपण काय करतो? 1672ला 17ने भागतो. 1672 भागिले 17, जेवढी बाकी उरेल तेवढी संख्या आपल्याला वजा करावी लागेल. तर 17 एके 17, 17 दोन्ही 34, मी 17 9 153, उरले किती? 7 आणि 7 14 उरले, वरून घेतले 2, किती? 142, 17 8 36 असे उरले किती? परत 6, म्हणजे बाकी किती उरते? इथे 6 बाकी उरते. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? तर 1672 मधून आपल्याला 6 वजा करावं लागेल, म्हणजे किती येईल? तर ते 1666 येईल. आणि 1666ला म्हणजे 17ने पूर्ण भाग जाईल, म्हणून यातून लहानात लहान 6 जी आहे तर ती संख्या आपल्याला वजा करावी लागेल. ऑप्शन ए आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 92, तर काय दिले यामध्ये? तर एका परीक्षेमध्ये 700 पैकी 455 विद्यार्थी नापास झाले, तर किती टक्के विद्यार्थी पास झाले? तर आता इथे नापास विद्यार्थी दिलेले आहेत, तर आपल्याला पास विद्यार्थ्यांची
टक्केवारी काढायची आहे. तर कसं काढतो आपण हे? तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. काय दिलेलं आहे? 700 पैकी 450 नापास झालेत. नापासची टक्केवारी जर काढली तर किती येते? 455 भागिले हे 700 गुणिले 100 करतो आपण. या 2 शून्याला 2 शून्य गेले, राहिलं काय? 455 भागिले 7. तर 7ने जर भागलं तर 7 एके 7, 7 चक्कून 42, उरले 3, वरून घेतले 5, 7 5 35, म्हणजे किती आलं? 65. म्हणजे 65% जे आहे तर ते काय झाले? तर ते नापास विद्यार्थ्यांची टक्केवारी झाली. 65% जर नापास असतील मग 5% विद्यार्थ्यांची टक्केवारी काय असणार आहे? 100 वजा 65 म्हणजे किती? 35. म्हणजे 35% विद्यार्थी जे आहेत तर ते पास झाले असतील. म्हणजे आपला आन्सर काय असेल? तर इथे ऑप्शन ए मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर 35% विद्यार्थी पास झालेत आणि 65% नापास आहेत. पुढील प्रश्न, जर 8 सुतार 8 टेबल 8 दिवसात बनवितात तर 12 सुतार 12 टेबल किती दिवसात बनवतील? तर हे साधं सिंपल गणित आहे. यासाठी तुम्ही एकच ट्रिक लक्षात ठेवा. तर आता इथे जर तुम्ही घेतलं तर 8 सुतार 8 टेबल, म्हणजे इथे 8 सुतार 8 टेबल 8 दिवसात बनवतात. म्हणजे इथे जर तुम्ही जर एक सुतार एक टेबल किती 8 दिवसात बनवतो, म्हणजे इथे 100 जरी सुतार घेतले तर ते 100 टेबल किती दिवसात बनवणार आहे? तर ते 8 दिवसात बनवणार आहे. कारण इथे काय काम वाढतंय का? काम वाढतंय तसं त्यांची म्हणजे सुतारांची संख्या देखील वाढत आहे. म्हणजे 12 सुतार म्हणजे ते 12 टेबल किती दिवसात संपवणार आहेत? तर काय जण काय करतात, इथे 8 सुतार 8 टेबल 8 दिवसात संपवतात, म्हणून ते 8 त्याप्रमाणे ते 12 आन्सर देऊन मोकळे होतात. पर्यायामध्ये दिलेलं असतं. पण तसं नाही. जिथे जर तुम्ही 1000 जरी सुतार घेतले आणि 1000 जर टेबल घेतले तर त्यांना देखील 8च दिवस लागणार आहेत. म्हणजे 12 सुतार देखील 12 टेबल जे आहेत तर ते किती 8च दिवसात बनवणार. कारण एक सुतार एक टेबल 8 दिवसात बनवतोय, 12 सुतार 12 टेबल 8 दिवसातच बनवणार. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 94. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक जी आहे तर ती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये PDF मिळवू शकता. पुढील प्रश्न काय दिलेला आहे? प्रश्न क्रमांक 94. एका आयताचे क्षेत्रफळ 460 चौरस मीटर आहे. तर आयताची लांबी ही रुंदीपेक्षा 15% जास्त असेल तर आयताची लांबी किती? तर आता लांबी ही रुंदीपेक्षा 15% जास्त दिलेली आहे आणि आयताचे क्षेत्रफळ देखील दिलेले आहे. तर आपल्याला इथे आपल्याला लांबी काढायची आहे. तर कसं काढतो आपण हे? तर आता गणितामध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. काय दिलेलं आहे? एका आयताचे क्षेत्रफळ दिलेलं आहे तुम्हाला 460 चौरस मीटर. तर आयताची लांबी ही रुंदीपेक्षा 15% जास्त आहे. रुंदी जर आपण x जर मानली तर आता रुंदी आपल्याला माहीत नाही, लांबी पण माहीत नाही. रुंदी जर x मानू, लांबी काय त्याच्या 15% जास्त म्हणजे 1.15x ही काय असणार आहे? तर ती लांबी असणार आहे. मग आपला फॉर्म्युला काय असतो? आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. तर आयताचे क्षेत्रफळ आहे 460 बरोबर लांबी किती आहे? x आणि रुंदी आहे 1.15x. म्हणजे हे 460 बरोबर हे काय 1.15 आणि x गुणिले x वर्ग येतं. 460 भागिले हे 1.15 भागाकारात जाईल बरोबर x वर्ग. तर आता इथे जर तुम्ही भाग घालवला तर 460 भागिले किती 1.15, तर इथे 23ने भाग जातो. 23 1 23, 23 दोन्ही 46 आणि वर राहिली 0 आणि खाली काय राहतं 23 5 115 पण 0.5 राहतं. म्हणजे 20 भागिले 5 0.5 जर तुम्ही केलं तर ते किती येतं? 400 येतं. तर हे 0.05 येतं. किती 0.05 म्हणजे 400 किती 220 भागिले 0.05 जर केलं तर ते किती येतं? 400 येतं. म्हणजे हे 460 भागिले 1.15 केलं तर ते किती 400 आलं बरोबर. हे x वर्गाला x वर्ग म्हणजे 400 कशाचा वर्ग आहे? तर तो 20चा वर्ग आहे. म्हणजे x बरोबर आपल्याला काय मिळालं? 20. म्हणजे रुंदी किती मिळाली आपल्याला? 20. मग लांबी किती आहे? त्याच्या 1.15 पट आहे. मग लांबी बरोबर काय असणार आहे? 1.15 गुणिले 20 यांचा जर गुणाकार केला तर तो किती येतो? तर तो हे 0 म्हणजे 115 दोन्ही किती 230 येतं. पण पॉईंटच्या पुढे 2 घरे असल्यामुळे काय 2 घरे कमी होतात. म्हणजे हे 2300 येतं. यांचं 115 गुणिले 20 जर केलं तर 2300 येतं. पण पॉईंटच्या पुढे 2 घरे आहेत म्हणून पुढचे 2 शून्य कट झाले. म्हणजे किती आलं? 23 मीटर. म्हणजे आपल्याला लांबी काढायची होती तर ती लांबी किती आली? 23 मीटर असणार आहे. म्हणजेच तर इथे ऑप्शन बी मध्ये आन्सर दिलेला आहे. तर लांबी जी आहे तर ती 23 मीटर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 95 काय दिलेला आहे?
0.006 भागिले प्रश्नचिन्ह बरोबर 0.6. तर आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या प्रश्नचिन्हाजागी तर आता कोणती तरी x संख्या मानू. तर आता ही भागाकारात आहे, तर आता ही तिकडे जाऊन गुणाकारात जाईल आणि तिकडची संख्या इकडे भागाकारात येईल. म्हणजे हे काय होणार आहे 0.006 भागिले काय होणार आहे हे 0.6. तर आता इथे तुम्हाला काय दिसत आहे, छेद जो आहे तर तो मोठा दिसतोय, कारण ते पॉईंटच्या पुढे वर 3 घर आहेत आणि ते पॉईंटच्या पुढे किती 1 घर आहे. तर आता डायरेक्ट भाग घालवायचा. आता 6 भागिले 6 केल्यावर काय होतं 1 येतं, पण इथे पॉईंटच्या पुढे 3 घर आहेत, खाली 1 आहे. 3 वजा 1 जर केलं किती 2, म्हणजे पॉईंटच्या पुढे 2 घरं असणारा पर्याय पाहिजे, म्हणजे 0.01 याचं ॲन्सर असणार आहे. तर ते कशामध्ये दिले, तर इथे ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहू शकता. तर 0.01 हे जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 96. तर इथे काय दिलेलं आहे, एक 100 मीटर धावण्याची स्पर्धा अ ने 36 सेकंदामध्ये पूर्ण केली, तर ब ला 35 सेकंद लागले. म्हणजे अ ला 36 आणि ब ला 45 सेकंद लागले. तर अ हा अंतिम रेषेवर पोहोचला असता, म्हणजे अ जेव्हा अंतिम रेषेवर पोहोचला तेव्हा ब किती अंतर मागे होता. म्हणजे अ ने जेव्हा शर्यत जिंकली त्याला 36 सेकंद लागले म्हणून तो पहिल्यांदा आला, म्हणजे दोघांमध्ये किती, आणि तो ब जो आहे तर त्याला 45 सेकंद लागतात, म्हणजे दोघांमध्ये 9 सेकंदाचा फरक आहे आणि 9 सेकंदाच्या फरकाने तो हरलेला आहे, कोण ब. आणि तो जो आहे तर अ जेव्हा पोचला तर तेव्हा ब जो आहे तर तो कुठे होता, म्हणजे तो किती अंतराने मागे पडला आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर सुरुवातीला गणितात दिल्याप्रमाणे आपण पाहूयात काय काय दिलेलं आहे. अंतर दिलेलं आहे 100 मीटरची रेस आहे, अ ला 36 सेकंद व ब ला किती 45 सेकंद लागतात, म्हणजे ते 100 मीटर अंतर पूर्ण करायला. अंतर बरोबर काय असतं आपला फॉर्म्युला, वेग गुणुले वेळ, किंवा वेळ बरोबर अंतर भागिले वेग आणि वेग बरोबर अंतर भागिले वेळ, म्हणजे हे 3 फॉर्म्युले आपल्याला माहीतच असायला हवेत. तर ए ने काय केले, बी ला, म्हणजे 45 वजा 36 म्हणजे काय 9 सेकंदाने काय केले, ए ने बी ला हरवलेले आहे, कारण तो 36 सेकंदातच पोहोचलेला आहे, त्यामुळे त्याने बी ला 9 सेकंदाने हरवलेला आहे. आणि बीचा वेग किती आहे, तर अंतर भागिले वेग वेळ, मग अंतर किती आहे तर 100 आहे आणि बी ला किती लागले म्हणजे 45 सेकंद लागले, म्हणजे 100 भागिले 45 हा बीचा वेग असणार आहे. आणि बी ने काय केले 9 सेकंदात कापलेले अंतर आपल्याला काढायचं आहे, कारण तो 9 सेकंद मागे पडला आहे ना, म्हणजे त्याचं 9 सेकंदात कापलेलं अंतर काय असणार आहे मग, तर वेग गुणुले वेळ, म्हणजे त्याने 9 सेकंद गुणुले त्याचा वेग किती आहे 100/45, मग 100/45 बीचा वेग आणि त्याने 9 सेकंदात कापलेले अंतर आपल्याला काढायचं आहे, कारण तो 36 म्हणजे 45 सेकंद म्हणजे 9 सेकंद तो हरला आहे 9 सेकंदाने, म्हणजे 9 सेकंदात जर त्याचं अंतर काढलं तर आपल्याला आपला ॲन्सर मिळून जाईल, म्हणजे तो कितीने मागे पडला हे मिळून जाईल. म्हणजे वेग गुणुले वेळ केलं, वेग किती आहे 100/45 गुणुले 9, 9 × 9 9 × 5 45 आणि 100 भागिले 5 केलं तर किती येतं 20 मीटर. म्हणजे 20 मीटरने काय झालेलं आहे तर ए ने बी ला 20 मीटरने हरवलेलं आहे. म्हणजे ए जेव्हा 100 मीटर पोहोचला तेव्हा बी जो आहे तर तो कुठे होता, तर तो 80 मीटरपर्यंत होता आणि तेव्हा ए पोचला होता. म्हणजे 100 मीटरमधून किती राहिले तर म्हणजे 80 गेले, राहिले किती 20, म्हणजे ए ने बीला काय 20 मीटरने हरवले. आपला आन्सर काय असणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तर ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. तर अ ने जे आहे तर ते बी ला एकूण म्हणजे बी जो आहे तर तो अ पेक्षा 20 मीटर मागे पडलेला असेल जेव्हा अ अंतिम रेषेवर पोहोचेल तेव्हा. ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 97. तर आता इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, 22चा घातांक 4 म्हणजे 22चा 4 वेळेस गुणाकार करायचा अधिक 19चा घन, यांची बेरीज आपल्याला करायची आहे. तर डायरेक्ट इथे आन्सर दिलेला आहे 2,41,115. तर आता इथे तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर 22चा घातांक 4 म्हणजे 22चा 4 वेळेस गुणाकार अधिक 19चा घन म्हणजे 19चा 3 वेळेस गुणाकार. तर 19चा घन तर आपल्याला माहिती आहे 6,859 असतो, पण 22चा घातांक 4 वेळेस केला तर 2,34,256 एवढं आन्सर येतं. आणि ह्या जर दोघांची बेरीज केली अधिक 6,859 जर त्यामध्ये केलं तर ते किती येतं 2,41,115, जे की ऑप्शन ए मध्ये आपल्याला दिलेलं आहे. तर तेच आपलं आन्सर असणार आहे. तर साधं कॅल्क्युलेशन होतं, तुम्हाला ते आता गुणाकार भागाकार तर जमलाच पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 98. वडिलांचे सध्याचे वय मुलाच्या वयापेक्षा 30 वर्षांनी जास्त आहे. 5 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट असेल तर 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या किती पट होते.
तर आपल्याला काय दिलेलं आहे, वडिलांचे सध्याचे वय मुलाच्या पेक्षा 30 वर्षांनी जास्त आहे. 5 वर्षानंतर वडिलांचे वय काय मुलाच्या वयाच्या तिप्पट असेल तर 5 वर्षापूर्वीचं आपल्याला वय काढायचं आहे. मुलाच्या वयाच्या किती पट होते वडिलांचं हे काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता इथे काय करायचं, गणितात दिल्याप्रमाणे मुलाचं वय आपल्याला माहीत नाही म्हणून किती x मानायचं. वडिलांचे वय काय मुलापेक्षा 30ने जास्त आहे म्हणजे वडिलांचं वय काय होणार x अधिक 30 होईल. 5 वर्षानंतर वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या तिप्पट होते असं दिलेलं आहे. मग 5 वर्षानंतर वडिलांचं वय काय होणार आहे, आत्ता x अधिक 30 आहे. 5 वर्षानंतर त्यामध्ये 5 ॲड होणार, x अधिक 30 अधिक 5. हे काय होतं मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या किती तिप्पट होतं. तर मुलाचं वय आजचं जर x असेल तर 5 वर्षानंतर x अधिक 5 आणि त्याच्या 3 पट म्हणजे 3 कंसात x अधिक 5 हे मुलाचं वयाच्या तिप्पट झालं म्हणून कंसाबाहेर 3. म्हणजे हे x अधिक 30 आणि 5 35 बरोबर. ह्या 3 जर आत गुणलं तर 3x अधिक 3 5 15. हे x एका साईडला आणायचं म्हणजे ह्या 3x मधून हे 2x इकडे 2x वजा होईल, x वजा होईल आणि ह्या 35 मधून हे 15 वजा होईल. 35 मधून 15 गेले राहिले 20 आणि 3x मधून x गेले राहिले 2x म्हणजे x बरोबर काय होणार आहे 20 भागिले 2 म्हणजे किती 10. तर x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे. x म्हणजे काय तर मुलाचे वय, तर ते किती आले 10 आले. मग आपल्याला काय काढायचं आहे, वडिलांचे आजचे वय अगोदर काढावं लागेल. किती आहे, मुलापेक्षा 30 वर्षाने मोठे आहेत म्हणजे x अधिक 30 जर केलं म्हणजे 10 अधिक 30 म्हणजे किती 40. म्हणजे मुलाचं वय 10 आणि वडिलांचं वय 40 आलं आजचं वय. तर आपल्याला काय काढायचं आहे, 5 वर्षापूर्वीचं वडिलांचं वय काय असणार आहे, तर ते 40 वजा 5 म्हणजे किती 35 वर्ष असणार आहे 5 वर्षापूर्वी. हे मुलाच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या. मग मुलाचं 5 वर्षापूर्वी किती असणार आहे, आजचं जर 10 असेल तर 5 वर्षापूर्वी 10 वजा 5 म्हणजे 5 वर्ष असणार आहे. म्हणजे 35 हे वडिलांचं वय आणि मुलाचं 5 वर्ष. मग ह्या 35 भागिले 5 जर केलं तर किती येतं 7 पट. म्हणजे वडिलांचं वय 5 वर्षापूर्वी हे मुलाच्या वयाच्या किती 7 पट असणार आहे. तर कशामध्ये दिले हे, तर इथे ऑप्शन ए मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर वडिलांचे वय 5 वर्षापूर्वी मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 7 पट होते. पुढील प्रश्न क्रमांक 99 काय दिलेला आहे इथे, ए बरोबर 5/8, बी बरोबर 7/12, सी बरोबर 13/16, डी बरोबर 16/29, ई बरोबर 3/4. तर खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे. तर हाच जो प्रश्न होता तर तो आपण अगोदरच्या एका पेपरमध्ये पाहिलेला होता. तर आता इथे जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर या सर्वांचं, तर इथे सर्वात मोठा कोणता भेटतोय तो 13/16 जे आलतं ते आपलं, तर ते सर्वात मोठा आलता आणि सर्वात लहान जो आहे तर तो कोणता आलता 16/29. म्हणजे डी जो आहे तो शेवटी पाहिजे आणि सी जो आहे तो एक टॉप नंबरला पाहिजे. सी सर्वात मोठा आणि डी सर्वात लहान. आणि जवळ कोण 5/8 आणि 3/4 यामध्ये फक्त थोडं हे होतं. तर 3/4 जो आहे तर तो 5/8 पेक्षा मोठा आहे. कारण तिरकत जर गुणाकार केला तर हे 8×3 = 24 येतं आणि 5×4 येतं. म्हणजे हे 5/8 जे आहे तर ते 3/4 पेक्षा लहान आहे. म्हणून 2 नंबरला कोणता येणार ई येणार, त्यानंतर कोणता ए येणार, त्याच्यानंतर कोणता येतो बी येतो 7/12 आणि शेवटी कोणता येतो 16/29 म्हणजे डी. म्हणजे ही ऑप्शन ए मध्ये जे दिले तर ते कसं आहे, तर ते चढत्या क्रमाने आपल्याला लावायचं होतं तर ते दिलेलं आहे. म्हणजे डी पेक्षा कोण मोठा बी पेक्षा कोण ए पेक्षा ई आणि सर्वात मोठा कोण सी आहे दिलेल्या अपूर्णांकामध्ये. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 100 काय दिलेला आहे, दुकानामध्ये वस्तू खरेदी केल्यानंतर तिच्या किमतीमध्ये 10% सूट मिळते. पैसे रोख दिल्यास अतिरिक्त 12% सूट मिळते. जर एका वस्तूची मूळ किंमत 250 रुपये असेल तर रोखीने पैसे दिल्यानंतर ती वस्तू किती रुपयांना मिळेल. म्हणजे काय इथे दिलेलं आहे आपल्याला, वस्तू म्हणजे तुम्ही एका दुकानामध्ये खरेदी करायला गेलेला आहे. जेव्हा तुम्ही ती खरेदी करता तेव्हा तुम्हाला काय मिळतो 10% डिस्काउंट मिळतो सुरुवातीला. आणि जेव्हा तुम्ही रोख पैसे देता तेव्हा अजून त्यावर तुम्हाला अतिरिक्त 12% सूट मिळते. तर ती वस्तूची किंमत दिली त्यावर 250 रुपये छापील किंमत आहे मूळ किंमत. तर आपल्याला ती वस्तू रोख पैसे दिल्यानंतर कितीला भेटेल हे आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर वस्तूची मूळ किंमत किती दिलेली आहे 250 रुपयाची वस्तू आहे. आता आपण ती खरेदी केली आहे तर खरेदी केल्यास आपल्याला प्रथम किती 10% त्यावर सूट मिळते. म्हणजे 250च्या जर 10% काढलं तर किती येतं 25 रुपये येतं. म्हणजे पैसे आपण काय केलं आता पैसे रोख दिलेत म्हणजे हे 25 रुपये ही एक सूट मिळाली आणि परत आपल्याला काय
12% अजून सूट भेटते. म्हणून परत 250च्या जर तुम्ही 12% काढलं तर किती येतं, हे शून्याला शून्य गेले, परत 25 हे शून्याला शून्य गेले, 5 5 25, 5 दोन्ही 10 आणि हे बेके बे बेसक 12 आणि 6 पंचे 30. 30 रुपये जे आहे तर ते परत आपल्याला अजून सूट मिळते. म्हणजे एकूण सूट किती झाली, ही 25 आणि ही 30, किती एकूण 55. 55 रुपये एकूण आपल्याला सूट भेटते. म्हणजे वस्तूची किंमत किती आहे, 250. म्हणजे आपल्याला ती वस्तू कितीला मिळणार आहे, 250 मधून ही सूट वजा करावं लागेल. 250 वजा 55 केलं तर किती उरतं, 195. म्हणजे ती वस्तू आपल्याला त्या दुकानातून कितीला मिळणार आहे, रोख जर खरेदी केली तर ती 195 रुपयाला मिळेल. म्हणजेच तर इथे कशामध्ये दिले 195, तर इथे ऑप्शन सी मध्ये तुम्ही पाहू शकता. तर ती वस्तू आपल्याला किती रुपयाला मिळेल, तर 195 रुपयाला मिळेल. तर मित्रांनो, आपला जो सोलापूर पोलीस चालकचा 2021चा जो पेपर चालू आहे, तर पोलीस शिपाई चालकचा आपला पेपर चालू होता. तर त्याचा आज आपण ते पार्ट 4 पाहिलेला आहे. तर या पार्ट 4 मध्ये देखील त्याचे आपण शेवटचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.